Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। हातकणंगले आणि कोल्हापूरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत। माझ्यासोबत आता कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महायुतीचे नेते हसन मुश्रीफ आहेत। बोलूयात साहेब, आज नरेंद्र मोदींची सभा होते, खरं तर 10 वर्षानंतर मोदी पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये येत आहेत। कशा पद्धतीचा उत्साह दिसतोय लोकांमध्ये आणि कशा पद्धतीची तयारी आहे? आज मोदी साहेबांची जी सभा होणार आहे ती प्रचंड अतिविराट होईल आणि फार मोठ्या प्रमाणात 2-3 लाख लोक त्या सभेला उपस्थित जातील असा माझा विश्वास आहे। दोन्ही उमेदवारांसाठी, महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी ही सभा किती महत्त्वाची ठरणार आहे असं वाटतं? एकूणच ही परिस्थिती या मोदी साहेबांच्या येण्यानं, त्यांच्या दर्शनानं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे फार मोठा इम्पॅक्ट या दोन्ही मतदारसंघामध्ये होईल आणि दोघा उमेदवारांचा प्रचंड मताने विजय होईल। एका बाजूला ही नरेंद्र मोदींची सभा होते, दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून सोशल मीडियात कॅम्पेन चालवलं जाते की भीती गादीची म्हणून सभा मोदींची। आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, गादीला सन्मान, मत मोदीला। त्यामुळे आम्ही गादीला सन्मान करतोय, परंतु आम्ही मत हे मोदीला देणार हे सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे। संजय राऊत यांनी देखील आज यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे की नरेंद्र मोदी छत्रपतींचा पराभव करण्यासाठी कोल्हापूरमध्ये जात आहेत आणि हे जनता लक्षात ठेवेल। वास्तविक आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे। वास्तविक राज्यसभेच्या परवा निवडणुका होत्या, राज्यसभेवर पडलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता। वास्तविक या निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना दारोदारी हिंडवणं हा फार मोठा अपमान त्यांनी केलेला आहे। आजची सभा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचं द्योतक असेल। आज विजयाचा शिक्कामोर्तब असेल। तर पहिला आपण हे होते पालकमंत्री हसन मुश्रीफ। नरेंद्र मोदी यांची आजची होणारी सभा ही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे असेल असं मत या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.